कढी. कढीसाठी हिरव्या मिरच्या, सांबार, जिरं, लसूण सगळं कुटून घेतले मी याच्यात. कढीपत्ता आहे. हे बेसन आहे कढीत टाकायसाठी भजे बनवायला लागले. आता सुरुवात करायला लागले, गॅस चालू करायला लागले. आता तेल टाकायला लागले. आता भज्यासाठी हे कुठेले हे घ्यायला लागले. आता हळद टाकायला लागली थोडी, थोडं मीठ टाकायला लागले. आता हे मिक्स करायला लागले. आता मी याला मिक्स करते. थोडं पाणी घेते. झालं मिक्स तयार. आता आहे भज्यासाठी कढीत भरले. भजे तयार काढून घेते. आता काढून घेते आता भजे. भजे तयार. आता कढी बनवायला सुरुवात करते मी. आता तेल गरम व्हायला लागलं. आता याच्यात टाकते मोहरी. आता टाकू आपण याच्यात जिरं, कढीपत्ता, बेसन काढून ठेवले तर हे टाकायला लागले या कढीत. आता टाकायले मी थोडं पाणी याच्यात. हळद टाकायला पहिले घेते पण टाकायला लागले कलर यासाठी. आता याला फिरवून द्यायला लागले मी कढीला. उकळा नाही आला अजून. आता याला उकळी कढीला. आता कढीत भजे टाकायले.
चांगलं फिरून घेते. भज्यात फिरून घेतलं नाही, कढीत भजे टाकेला असल्यावर मग याच्यात जातोय रस्सा. आणि या भज्यात कढी घुसेला असली तर चांगली लागते ती खायला. आता हे शिजू द्यायचे याच्यात. शिजायला लागली आता ही कढीत भजे. आता मी द्यायला लागले याला फिरवून. पहा याच्यात टाकलेत आता लागले. पहा ते फिरवून देते आता. अजून काही शिजले नाही ते. रस्सा घुसतोय मग त्याच्यात. झाली आपली कढी तयार खाण्यासाठी. पहा कशी झाली आपली कढी तयार. आता याच्यावरून कापलेला सांबार टाकायचा. आता बनवते मी भात. पाणी टाकायला लागले कुकर मध्ये. भात बनवायला कढी भात. आता करायला लागली गॅस चालू भातासाठी. आता उकळा यासाठी याच्यावर कुकर होता. आता भातासाठी पाणी टाकले ना कुकर मध्ये. आधण धुले. उकळा आल्यावर टाकीन आता तांदूळ धुवून. कुकर मध्ये टाकले आता पाणी. आता याला आधण आलं तर मग भात धुवून टाकीन आता. आता तांदूळ मी साफ करून घेते आता. आता पाखरायला लागले. आता निसून घ्यायला लागले तांदूळ. चांगले निसून घेतले तरी राहत नाही तर खडे येतात ना. कचर कचर लागतोय मग भात खायला. आता परत पाकडून घेते. झाले आता पाकडणं. आता मी आधण ठेवले कुकर मध्ये. त्याच्यात मीठ टाकते भातासाठी. आता आला अर्धा उकळा. आता तांदूळ घ्यायला लागले. झाले तांदूळ धुणं.